आपले सर्वांचे रेडियन्स अपडेट या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, आज प्रजासत्ताक दिन आहे. त्या निमित्ताने आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व देशवासियांना जे इथे प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. त्यानंतर मित्रांनो, आज जे आहेत पवित्र पोर्टलमार्फत जे शिक्षकांची भरती होणार आहे, तर त्या संदर्भातली जी अपडेट्स असणार आहेत ते आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. त्यापूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करत चला, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहितीची अपडेट्स मिस होणार नाही. तर मित्रांनो, आपण जे आपल्या टेलिग्राम चॅनल जे रेडियन्स अपडेट आहे तिथे आलेलो आहोत आणि यावर मी सर्व जे जाहिराती आज विविध जे वर्तमानपत्र आहे त्यामध्ये दैनिक सकाळ असेल किंवा देशोन्नती असेल किंवा इतर सर्व पेपर्समधील जे बातम्या डाउनलोड करून तुमच्यासाठी जे मित्रांनो ते सर्व एकत्रित इथे आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आम्ही ते पोचवत आहोत. यावर आपण मित्रांनो नक्कीच जाऊन जे हे सर्व जे जाहिराती आज आलेले आहेत ते बरेच प्रमाणात जे खाजगी शैक्षणिक संस्थांचे आहेत. यामध्ये पवित्र पोर्टल मार्फत जे शिक्षकांची भरती होणार आहे तर त्या संदर्भातली त्यांची जाहिराती त्यांना अगोदर वर्तमानपत्रामध्ये द्यावे लागतात. तर पुण्यनगरीमध्ये ही जाहिरात आलेली आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची ही संस्था आहे. सिंदखेड राजा म्हणजेच बुलढाणा जिल्ह्यातील ही आहे. तिथे मित्रांनो 2 जागा आहेत. तर 1 ते 5 नाही, तर यामध्ये 6 ते 8 पदवीधर शिक्षक आणि 9 ते 10 ग्रॅज्युएट टीचर जे माध्यमिकच्या शिक्षक असते, तर त्याकरिता 2 जागा त्यांनी दिलेल्या आहे. एक गणितची आहे, त्यानंतर दुसरी इंग्रजी विषयाची आहे. त्याकरिता मित्रांनो कास्ट कोणती आहे, तर इथे आपण खाली बघू शकता की एस-टीचं 1 जागा आहे, महिला ई-डब्ल्यू-एस करिता 1 जागा आहेत. असे 2 जागा त्यांनी इथे दिलेल्या आहे. त्यानंतर मित्रांनो स्क्रीनवर अजून बरेच तुम्हाला चॅनलवर सर्व जाहिराती आज पाहायला मिळणार आहेत, कारण सर्व मी यापूर्वीच सकाळपासून डाउनलोड करून तिथे तुमच्यासाठी उपलब्ध करून दिलेले आहेत. यामध्ये ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ आहेत, बुलढाणा जिल्ह्यातील ही संस्था आहे. तिथे 1 जागा आहे, ते पण ई-डब्ल्यू-एस करीता आहेत. त्यानंतर इथे दुसरी जी जाहिरात तुम्हाला दिसत आहे ते देखील बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथील आहे. त्यामध्ये देखील 2 जागा इथे तुम्हाला दिसणार आहेत. तर मित्रांनो, आपण जे हे सर्व पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये जे आहे आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, तिथे जाऊन जॉइन करा आणि तिथे सर्व तुम्ही हे डिटेल्स वाईज वाचू शकता. दुसरी एक अकोला जिल्ह्यातील संस्था आहे, तर त्या संस्थेमध्ये देखील मित्रांनो शिक्षक भरतीकरिता जे आहे अशा प्रकारची जाहिरात आलेली आहे. यामध्ये अपदवीधर शिक्षकमध्ये मित्रांनो प्राथमिक शिक्षकाची 6 ते 8चे इथे 3 जागा त्यांनी इथे दिलेल्या आहेत. त्यानंतर 9-10चे देखील त्यांनी 2 जागा इथे दिलेल्या आहेत. याकरिता 1 ते 8 करिता पेपर 1-2 पाहिजे आणि 9 ते 10च्या जागांसाठी फक्त टेट दिलेले उमेदवार इथे पात्र असतात. त्यांना टी-ई-टी नसतात. यामध्ये सर्व मराठी माध्यम आणि त्यांच्याकरिता जे विषय त्यांना शिकवायचे आहेत, तर ते विषय देखील तुम्हाला इथे त्यांनी समोर दिलेले आहेत. तर मित्रांनो एकूण जे आहे इथे 6 जागा जे अकोला जिल्ह्यातील ही संस्था आहे त्याकरिता आलेल्या आहेत. यानंतर मित्रांनो आपल्या स्क्रीनवर जे इतर संस्था तुम्हाला दिसत आहेत ते अमरावती जिल्ह्यातील आहेत. त्यामध्ये देखील मित्रांनो जागांची संख्या आणि जागांचे विषय तुम्ही स्क्रीनवर बघू शकतात. यानंतर जे जिल्हा भंडारा आहे तर त्यामध्ये देखील एकूण जे 8-10 जागांची जाहिरात आलेली आहे. ते देखील कोणत्या वर्गासाठी आहेत. उच्च माध्यमिकची देखील यामध्ये पदे समाविष्ट आहे, परंतु हे अंशतः अनुदानितवर दाखवण्यात आलेले आहे. काही अनुदानित देखील आहेत, ते 1 ते 5चे आहेत. तर हे सर्व बारकाईने आपण जे आहे याचे पाहून नंतरच आपल्याला पसंतीक्रम द्यावयाचे आहे आणि हे सर्व जाहिराती तुम्हाला 29 जानेवारीला देखील पवित्र पोर्टलवर जाहिराती ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये दिसणार आहेत. अगोदर हे वर्तमानपत्रामध्ये द्यावे लागतात. हे देखील संस्था जे आहेत तर ते बुलढाणा जिल्ह्यातील आहेत आणि त्यांच्या वतीने हे जाहिराती प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत आणि यामध्ये इतर देखील संस्था म्हणजेच बुलढाणा जिल्ह्यातील संस्थांचं प्रमाण इथे आपल्याला जास्त दिसत आहे, कारण त्यांनी सर्व जे आहेत ते तपासून त्यांचे जाहिरातीचं काम पूर्ण केलं होता. तर त्याप्रमाणे त्यांना इथे जाहिरात देता आलेली. इथे यवतमाळ जिल्ह्यातील देखील एक संस्था आहे, त्यांच्याकडे 2 जागा होत्या. ते देखील त्यांनी पवित्र पोर्टलवर इथे दर्शवलेले आहेत. इतर देखील जिल्ह्यांचे तुम्हाला सर्व इथे जाहिराती दिसत आहे. सातारा जिल्ह्यातील ही संस्था आहे, तर त्यांच्याकडे इथं 2 जागा होत्या. एक अनुसूचित जमाती आणि अनुसूचित जाती अशा 2 जागा त्यांनी आरक्षण न्याय दिलेले आहे. यानंतर ही जी संस्था आहे तर ते देखील पाचवड येथील संस्था आहेत आणि त्यांच्या वतीने 1 जागांकरिता जाहिरात त्यांनी दिलेली आहेत. त्यानंतर कराड तालुका जिल्हा सातारा येथील जाहिरात आहे. त्यानंतर पुणे जिल्ह्यातील काही संस्था आलेल्या आहेत. यानंतर महत्त्वाची बाब मित्रांनो, जे आपली सर्वात मोठी जी संस्था आपण ज्याला हिंगणघाटमधील देखील जे संस्था आहेत मित्रांनो, इथे त्यांच्या वतीने प्राथमिकचे आणि माध्यमिक, उच्च माध्यमिकचे जे जागा असतील त्यांच्याकडे ते त्यांनी दिलेले आहेत. हे प्राथमिकचे 3 जागा होत्या, ते देखील त्यांनी इथे दिलेले आहेत. यामध्ये रयत शिक्षण संस्था सातारा या
जाहिरातीची सर्वांना मित्रांनो इथे आतुरता होती. सर्व वाट बघत होते की रयतची जागा अपलोड झालेत का नाहीत. तर इथे रयतची देखील मित्रांनो जागा अपलोड झालेल्या आहेत. 814 एकूण जागा त्यांनी पवित्र पोर्टलवर इथे दिलेल्या आहेत मित्रांनो. 26/1/2024 इथे आजची त्यांची जाहिरातीची दिनांक आहे. म्हणजेच आज पेपरमध्ये त्यांनी दिलेली आहेत. यामध्ये संस्थेच्या मार्फत प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक तसेच कनिष्ठ महाविद्यालय या विभागातील अनुदानित जे रिक्त पदे आहेत, पूर्ण वेळ प्राथमिककरिता 6 पदे, त्यानंतर माध्यमिककरिता 733 पदे आणि उच्च माध्यमिक कनिष्ठ विद्यालयकरिता महाविद्यालयकरिता एकूण 75 असे एकूण जवळपास एकूण आकडा त्यांनी 814 जागांचा मित्रांनो शिक्षण सेवक स्वरूपात जे आहे नेमणुका करायच्या त्यांना आहेत. त्याकरिता विषयनिहाय, माध्यमनिहाय रिक्त जागांचा जे आकडा आहे, तपशील आहे, ते त्यांनी पवित्र पोर्टलवर जाहिरातीमध्ये दिलेला आहे. आणि इथे देखील तुमच्यासाठी त्यांनी पेपरमध्ये त्याची बातमी किंवा त्याची ॲडव्हर्टाइजमेंट इथे आपल्याला दिलेली दिसत आहे. यामध्ये मित्रांनो जे त्यांचे कडे असणारी जे पदे आहेत, तर त्यांनी सर्व आरक्षणनिहाय तुम्हाला इथे आकडेवारी दिलेली आहे. त्यानंतर त्यांच्याकडे जे माध्यमिक, उच्च माध्यमिक किंवा प्राथमिकची जे पदे आहेत, तर ते देखील त्यांनी इथे आकडेवारी तुम्हाला दर्शवलेली आहे. ते हे सर्व पदे मित्रांनो तुम्ही स्क्रीनवर जे दिसत आहे ते तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळणार आहे. तिथे जाऊन तुम्ही हे डाउनलोड करा आणि आपल्या चॅनलवर जे तुम्ही जॉईन होऊन सर्व हे पाहू शकता. तसेच कम्युनिटी टॅबमध्ये देखील मी बरेचसे जाहिराती मित्रांनो तुमच्यासाठी इथे यूट्यूबवर टाकलेले आहेत, ते देखील आपण बघू शकता. तर हे खाजगी संस्थांचे जे जाहिराती आहेत ते सर्व आलेल्या आहेत आणि आपल्याला मिळालेली माहितीनुसार आत्तापर्यंत जे आहेत 23,000 च्या जवळपास जागा जे पवित्र पोर्टलवर अपलोड झालेल्या आहेत. आणि मित्रांनो आता 2 दिवसानंतर म्हणजेच 29 तारखेपर्यंत जे आपल्याला सर्व जाहिराती जे PDF फॉर्मॅटमध्ये पवित्र पोर्टलवर सर्व एकत्रित दिसणार आहे. त्यानंतर लगेच पसंतीक्रम देखील शासनाच्या वतीने किंवा प्रशासनाच्या वतीने आपल्यासाठी उपलब्ध करून दिले जाणार आहेत. अशी प्रकारची ही प्रोसेस असते. त्यानंतर मित्रांनो जेव्हा हे सर्व जाहिराती येतील तेव्हा सूचना देखील आपल्यासाठी वेगळ्याने येणार आहेत पवित्र पोर्टलवर. तर त्याची देखील अपडेट्स आपण वेळोवेळी घेत राहू. तर ही अपडेट्स होती ज्याची सविस्तर माहिती मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे. जर आपल्याला काही समस्या असतील किंवा काही विचारणा करायची असेल तर नक्कीच आपण कमेंट बॉक्सच्या माध्यमातून विचारू शकता.